वर जायला पाहिलं पाया पडायला देवाला काही. नमस्कार, मी आकाश दडस. सध्या सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील टाकेवाडी इथे आहे आणि इथे एक श्री सतोषा मंदिर, एक डोंगरावरचं मंदिर आहे. या मंदिराची आज आपण सर्व माहिती घेऊया. मारुती ममताजी दडस माझं नाव आहे. मी देवाचा पुजारी आहे. मी हे जो दसऱ्याच्या महिन्यात एक जत्रा असते, सतोषाचे का? सतुशे जत्रा दसऱ्याच्या महिन्यात असते. बर. त्यातनं परत ही एक दिवसात झाली का दुसऱ्या दिवशी बिरोबाची असते. बर. बरं का, हे आता ह्यो जो आला इथं डोंगरावर तो बिरोबा राहिला पांगरीला. बर. आणि कामाबा आहे इथं. अजून शंकराचं नातं असं आहे की शंकराचं लग्न ह्या देवाला लावलंय. बर. हा, कर काकाला आणून दिलं होतं सांबोजंबूच्या पलीकडनं. आणि हे जे मानकरी कोण आहेत? मानकरी ह्याची 12 आहेत. बर. पिंगळे आहेत, चोरमले आहेत, ढेकळे आहेत, दडस आहे, लोखंड आहे, काळे आहे, बरीच मानकरी आहेत अशी. वर्षभर पूजा हा, कोण करतं? वर्षभर पूजा करतो दडस. बर. आणि हम्म. दर्शनाला दाढी का वगैरे? हा, दडसाला तर ते पूजा करते म्हणून दडस पडलं त्यांचं नाव. बर. हा, त्यांचं नाव आहे श्रीराम बर. मूळचं आडनाव. पण हे पाणी घालायला लागली, देवानं जसं बाळ आणलं त्यातनं हे दडस पडलं नाव, हे दाढी राखल्यापासून अशी वालगड. बर. आणि हे ठिकाण कुठं आहे? सतोषा गाव कुठं आहे? हे गाव टाकेवाडी आहे. टाकेवाडीच्या शिवावर आणि तोंडलीच्या शिवावर हे देव आहे. हा देव आहे. हा हा, सतोषा. सतोषा. आणि किती पायऱ्या आहेत साधारण? आता साधारण सरासरी 500 पायरी आहेत. 500 पायऱ्या. हो. सतपण काय हा, असतं? मग आता सतपण असल्यावर डोंगरावर जाऊन बसलाय का, ते सतपण असं असतं की त्याचं नाव का सतोषा पडलं, तर तो ह्या डोंगरावरती गेला. डोंगरावर गेल्यावर नावती भोवती नादा टाकलं, त्याचं मन शांत झालं, संतुष्ट झालं. वरतं टाकली, इकडे खालतं टाकली, संतुष्ट झाल्यानंतर त्याला ही जागा पास पडला. आणि मग भोळ्या शंकराने सांगितलं तो इथं. म्हणजे हा शिवाचा अवतार आहे. हा, हे शिवाचा अवतार लिंगच आहे आपलं. हे अशी आपली 52 लिंग आहेत, एक अर्ध नाही. काय इथं एक राहिलं तर एक तिकडे बऱ्याच ठिकाणी अशी 52 लिंग 52 ठिकाणी गेली. वेगवेगळे. हा, जत मुक्काम पडेल तर ते ऐकली, मुक्काम पडेल तर ते ऐकली. मग बऱ्याच अशी गावांनी गेली. ती परत ती गावाची नावं नाहीत एवढी लक्षात आपल्या. गज आहे ते फेमस. गजी इथं आता 9 दिवस चालतेत. टाकेवाडीत चालतेत, पांगरीत चालतेत, दोन्ही बी गावात गजी चालतेत. 11वी 10वी 11वी दिवशी जत्राच असते. नवरात्री. हा, नवरात्रीला. पडायला